नमस्कार भाविक भक्तांनो, पुन्हा एकदा आकाशी झेप घेरे पाखरा या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आजचा आपला अभंग पाहण्याच्या अगोदर आपण दोन ओळी ऐकूया. त्या आहेत, दुर्जनाचा संग टाळावा तो नाशालाच नेतो रावा. दुर्जनाचा संग टाळावा तो नाशालाच नेतो रावा. सांभाळून चालावे वाट, सांभाळून चालावे वाट, नाहीतर मिळते दोषाचं खाट. खरोखर आणि याच्यानुसारच आपला आजचा अभंग आहे तो असा आहे. दुर्जनासी करीस आहे तोही लाहे दंड हे. दुर्जनासी करीस आहे तोही लाहे दंड हे. शिंदिडीच्या कुंटंगी वाटा, संग खोटा खोट्याचा. एरा एरा कांचनी भेटे, एरा एरा कांचनी भेटे, आगी उठे तेथुनी. तुका म्हणे कापू नाके, पुढे आणिके शिकविते. खूप छान आजचा आपला हा अभंग आहे. आणि या अभंगावरती चर्चा करण्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आलेले आहेत बाळासाहेब भाईजी. चला तर आपण त्यांच्याकडूनच या अभंगाचा अर्थ जाणून घेऊया. नमस्कार बाळासाहेब भाईजी. नमस्कार. तर आजचा आपला हा अभंग आहे आणि त्यातली आपली पहिली ओळ आहे, दुर्जनासी करीस आहे. याचा काय अर्थ आहे? दुर्जनाशी करीस आहे खूप याच्यामध्ये आध्यात्मिक रहस्य म्हणा किंवा सरळ सरळ अर्थ आहे. बरोबर. की जर तुम्ही वाईट लोकांना मदत जर केली तर त्याचं जे फळ आहे ते तुम्हाला पण भोगावं लागतं. बरोबर. कारण एकतर वाईट करणारा दुसऱ्यांचं वाईट करतो आणि त्याला तुम्ही अजून सपोर्ट करताय, म्हणजेच रिटर्नमध्ये येणारं जे फळ आहे ते पण तुम्हाला वाईटच भोगावं लागेल. म्हणून या अभंगामध्ये सर्वात अगोदर महाराजांनी सांगितलेलं आहे गाथेमध्ये की एक तर दुर्गुणांचा संग करायचा नाही, जसं तुम्ही पहिल्या पंक्तीमध्ये सांगितलं, ओळीमध्ये खूप छान त्याचा अर्थ सांगितला. आणि आपल्याला माहीत आहे की वाईटाचा शेवट हा वाईटच होतो. वाईट कर्म करताना मनुष्याला त्याच्या परिणामाची जाणीव नसते, म्हणून तो वाईटाचा संग करतो. जसं आपण बघतो की एखादा व्यक्ती दारू ज्या वेळेला पिण्यास सुरुवात करतो त्यावेळेला त्याची गोडी वाटते. चोरी करायला ज्या वेळेला सुरुवात करतो त्यावेळेला त्याला ते पाप मोठं वाटत नाही. बरोबर. परंतु तेच ज्या वेळेला वाढत जातं, म्हटलं जातं की पापाचा घडा ज्या वेळेला फुटतो त्यावेळेला त्याचा विनाश होतो. म्हणून हा जो भावार्थ महाराजांनी सांगितला खूप सुंदर याच्यामध्ये हा भावार्थ आहे. बरोबर. खूप छान प्रकारे तुम्ही याचा अर्थ सांगितलेला आहे. आता आपली दुसरी ओळ आहे, शिंदडीचा कुंटंगी वाटा. याचा काय बरं अर्थ आहे? या ठिकाणी महाराजांना हे सांगायचं आहे की जर आपण वाईटाच्या संगतीमध्ये गेलो तर आपला नाश हा निश्चितच आहे. म्हणून आपण त्या एकतर वाटेवर जायचं नाही आणि जर गेलो तर होणारे जे परिणाम आहे जीवनामध्ये त्याला स्वीकार करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. कधीकधी आपण दुसऱ्या लोकांना दोष देतो. यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की दोष हा आपला असतो, परिणाम पण आपल्यालाच भोगावे लागतात. जर तुम्ही वाईट मार्गावर वाईट संगतीत पडला आणि लवकर जर स्वतःला सावरून नाही घेतलं तर त्याच्यामध्ये तुमचा नाश हा निश्चित आहे. तर या ठिकाणी शिंदडीचा कुटणी वाटा मतलब जसं ही एक विषारी वनस्पती आहे. त्याला आपण टणटणी पण म्हणतो की त्याला पिवळं फुल आणि खाली असं हिरवं देठ असतो. अच्छा. हां. तर ज्या वेळेला त्याच्यावर जर एखादा वेल चढला तर तो पण विषारी होतो. अच्छा. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी अभंगामध्ये महाराजांना सांगायचं आहे की संगाचा रंग ज्या वेळेला तो वेल त्याच्यावर चढतो त्यावेळेला तो पण विषारी होतो. हाच भावार्थ या अभंगामध्ये सांगायचा की जर आपण वाईट व्यक्तीच्या संघामध्ये जर गेलो तर ते वाईट जे अवगुण आहे ते आपल्या जीवनामध्ये ऑटोमॅटिक उतरतात. बरोबर. त्याकरता काही विशेष पुरुषार्थ करण्याची त्या ठिकाणी गरज पडत नाही.
म्हणून एकतर आपण ह्या वाईटाच्या संगतीपासून दूर राहणं, आणि जर आपण ती संगत तशीच ठेवली तर दुर्गुणांचा शेवट हा वाईटाकडे होतो किंवा नाशाकडेच होतो. बरोबर. मग त्याचा परिणाम भोगण्यासाठी पण आपण तयार राहिलं पाहिजे. हा या ठिकाणी अभंगाचा अर्थ सांगितलेला खूप आहे. छान प्रकारे तुम्ही सांगितलं आता की वाईट करण्यासाठी आपल्याला काहीही करायची जरूरत नसते, पण चांगलं करण्यासाठी किंवा चांगल्या संगतीमध्ये जाण्यासाठी आपल्याला खूप मोठं जसं परिश्रम करावं लागतं. म्हणजेच की आपल्या मनाला, आपल्या संकल्पाला शांत आणि शुद्ध बनावं लागतं. आपण बघतो की वाईट करण्यासाठी कुठं ट्रेनिंग सेंटर नाही बरोबर. की हे पाप करण्यासाठी इथं शिकवलं जातं, हम्म. परंतु चांगलं करण्यासाठी त्याला कष्ट घ्यावं लागतात, त्याला प्रयत्न करावं लागतात. त्याच वेळेला कर्म हे श्रेष्ठ होतात. कारण आपण बघतो की दारू पिण्यासाठी माणसानं कशी पिली पाहिजे, काय केलं पाहिजे, याच्यासाठी कुठेही ट्रेनिंग नाही आहे. तर त्याला ते वाईट वळण ऑटोमॅटिक लागतं. हे या ठिकाणी महाराजांना सांगायचं आहे. चांगल्यासाठीच अहोरात्र कष्ट करावं लागतात. त्यावेळेला व्यक्तीचं जे जीवन हे चांगलं बनतं. खूप छान प्रकारे सांगितला तुम्ही अर्थ. आता याच्यानंतरची आपली अभंगातली ओढ आहे ते अशी आहे, एरा एरा कांचने भेटे. याचा काय अर्थ होतो? या ठिकाणी खूप छान वर्णन महाराजांनी केलेलं आहे की जर आपल्याला एखाद्या वाईट स्त्रीची की जिच्यामध्ये चंचलता आहे किंवा जिच्यामध्ये एक वासनात्मक प्रवृत्ती आहे, जर तिची जर आपल्याला संगत लागली तर एक नैतिकदृष्ट्या जर बघितलं तर त्या व्यक्तीचं अधोगती किंवा पतन झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून या ठिकाणी महाराजांनी जे अभंगामध्ये सांगितलेलं आहे की स्वतः आपण जर आपल्या वृत्तीमध्ये जर परिवर्तन केलं तर आपण दुसऱ्यांच्या वृत्तीला पण बदलू शकतो. बरोबर. परंतु जर आपलीच जर वृत्ती श्रेष्ठ नसेल तर दुसऱ्यांच्या वृत्तीचा, दुसऱ्यांच्या चंचलताचा आपल्यावर परिणाम होतो, आणि हा जो परिणाम आहे आपल्याला अधोगतीकडे नेतो. बरोबर. म्हणजेच या ठिकाणी जर आपल्याला एकच नामस्मरण जर करायचं असेल तर त्या ठिकाणी आपली जी वृत्ती आहे, आपलं जे चित्त आहे ते एकाग्र झालं पाहिजे, एक राहिलं पाहिजे, तरच आपण नामस्मरण करू शकतो. याचाच अर्थ हा आहे की संगत कोणाच्या सोबत ठेवायची हे खूप महत्त्वाचं आहे. कारण संगतीचाच परिणाम, बरोबर. जर आपण वाईट संगत ठेवली तर त्याचा दुष्परिणाम आपली जी नीतिमत्ता आहे ज्याला आपण बरोबर. म्हणतो ती भ्रष्ट होते आणि व्यक्ती विनाशाकडे जातो. खूप छान प्रकारे सांगितले तुम्ही की संघ आपला जसा संघ तसा रंग लागतो. त्याच्यामुळे आपला संघ कोणत्या व्यक्तीशी ठेवावा हा आपण म्हणजे शोधायला हवं. आणि त्याच्या पुढची ओढ आहे आपली, तुका म्हणे कापू नाके. तर यामध्ये काय भावार्थ लपलेला आहे? यामध्ये एक खूप समाजामध्ये नैतिक शिक्षा या अभंगामधून दिलेली आहे. आपल्याकडं म्हटलं जातं की एखाद्या व्यक्तीनं जर दुष्कर्म केलं, त्याचं जर चरित्र चांगलं नसलं तर लोक म्हणतात की यानं तर माझं नाक कापलं. बरोबर. म्हणजेच आपल्या कोणत्याही कर्मामुळं जर समाजाचं नुकसान होत असेल, आईवडिलांचं नुकसान होत असेल, स्वतःचं जर नुकसान होत असेल तर त्या ठिकाणी महाराज सांगतात की असं जे कर्म आहे ते स्वतःलाही आजवून टाकतं, दुसऱ्यालाही मान खाली घालावायला लावतं. म्हणून असं कोणतंही कर्म आपल्या हातून व्हायला नको की ज्यामुळं आपण कर्मभ्रष्ट आणि धर्मभ्रष्ट होऊन अधोगतीला प्राप्त हो. तर या अभंगाच्या लाईनीचा तुम्ही खूप छान प्रकारे अर्थ सांगितलेला आहे. आता जाता जाता आपल्या भाविक भक्तांना तुम्ही कोणता आध्यात्मिक संदेश देऊ इच्छिता? तर या ठिकाणी आपण पूर्ण रूपामध्ये हा जो अभंग आहे याचा सार बघितला आहे की ज्या वेळेला जीवनामध्ये आपण वाईट संगतीतून चांगल्या संगतीमध्ये येतो त्यावेळेला मनानं, आपल्या मुखानं आणि कर्मामधून समाजाला प्रत्येक गोष्ट ही चांगली दिली जाते. म्हणजे पूर्ण अभंगाचा जर सार आध्यात्मिक रहस्य जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला हेच आहे की प्रत्येक कर्म करताना असं कर्म करा की जसं कोणताही व्यक्ती तुमच्या संपर्कामध्ये आला तर त्याला गुणांचं दान मिळालं पाहिजे.
जर आपण अवगुणांची संगत केली तर आपण दुसऱ्यांना अवगुण देऊन त्यांच्या पण जीवनाचं नुकसान करणार. जसं आपण म्हणतो की 1 लिटर दुधामध्ये जर 1 थेंब जरी विष पडलं तरी सारं दूध विष होऊन जातं. 1 लिटर नाही, कितीतरी दूध असून द्या, कितीतरी दूध असू द्या, परंतु त्याच्यामध्ये 1 थेंब जरी आपण विष टाकलं तर पूर्ण जे दूध आहे ते विषारी होऊन जातं. त्याचप्रमाणे आपल्या ह्या जीवनामध्ये जरी आपल्यामध्ये खूप गुण आहे, परंतु एक जरी अवगुण आणि त्याचं प्रमाण जर जास्त असेल तर साऱ्या गुणांना ते झाकून टाकतं आणि आपलं जे जीवन आहे ते विषमय बनतं. म्हणून एक तर आध्यात्मिक संदेश आपल्या भाविकांना आहे की आपलं जीवन एक दिव्य, एक पवित्र, ज्याला आपण म्हणतो प्रकाशमय जर बनायचं असेल तर संगतीचा, ईश्वरीय नामस्मरणाचा, योग साधनेचा जर आपण आधार घेतला तर जीवन निश्चित आपलं श्रेष्ठ बनेल, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही आहे. हा आध्यात्मिक संदेश ह्या अभंगामधून आपल्याला मिळतोय. खूप छान प्रकारे सांगितलेलं तुम्ही या अर्थामध्ये की संगतीचा परिणाम आपल्यावर कसा होतो किंवा दुसऱ्यावर कसा होतो. तर असंच आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये आणि तुम्ही इथे आलात, खूप छान प्रकारे अर्थ सांगितलात. आमचे भाविक भक्त त्यांना सुद्धा खूप छान वाटलं असणार अशी मी आशा करते. धन्यवाद. धन्यवाद. तर भाविक भक्तांनो, आपण पाहिलेलं आहे आज की चांगली जर संगत असली तर आपण गुणांचं दान देतो आणि वाईट संगत असली तर आपण अवगुणांचं दान देतो. मग आता हे आपल्यावरती आहे, चांगली संगत करायची की वाईट संगत करायची आणि आपल्याला दान काय करायचं आहे. आणि असंच आपण पुढच्या अभंगामध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.